आहेत ना. मूळ प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 पटीनं वाढल्या. रोज शेतकरी जाते त्याच्याबद्दल चिंतन आहे. रोजमध्ये त्याला कोण रडेल अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्याचं चिंतन केलं पाहिजे. ही भूमिका आहे. आमचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या शासकीय आणि राजकीय अनास्थेचं कारण आहे. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही राजकीय आणि शासकीय अनास्था दूर करू आणि शेतकऱ्यांना आणि न्याय देऊ आणि शेतीवर आधारित उद्योग उभे करून बेरोजगारांचे प्रश्न त्या माध्यमातून मार्गी लावू, त्यांना न्याय देऊ, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून राहुल गांधीजींनी आणि मल्लिकार्जुन साहेबांनी जे 5 गॅरंटीज दिलेल्या आहेत त्या 5 गॅरंटीजमध्ये हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. राष्ट्रवादीतले आमदार हे काँग्रेसमध्ये येणार आहे आणि त्यांनी सोनिया गांधी यांची वेळ मागितली आहे. आता मला हे काय ते तटकऱ्यांना काय चिंता लागलेली आहे. त्यांनी संसार त्यांचा वेगळा आहे, त्यांची पार्टी स्वतःच ते पार्टीचे मालक आहेत. जे शरद पवारांची पार्टी होती ते घेऊन गेले, ते चोरून गेले, ते कसे गेले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना काय काळजी आता, ते आपल्या घरी सुट्टी आहेत, ते त्यांच्या घरी सुट्टी आहेत. माझ्यासाठी तो प्रश्न नाही. माझ्यासाठी आत्ता दुष्काळ हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू, सामान्य माणसाला महिनोमहिने पिण्याचं पाणी मिळत नाही त्याची चिंता आम्हाला आहे. आणि ही प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कोणाच्या राजकीय स्वार्थासाठी कोणाला काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न. बिलकुल सांगितलं ना. पुण्यामधून एक धक्कादायक माहिती समोर येते. सरासरी रोज 24 मृत्यू होत आहे. रोज 24 मृत्यू होत आहे आणि हा आकडा गेल्या वर्षी 8,875 होते. यामुळे सरकार कमी पडत आहे, अधिकारी कमी पडतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ससून हॉस्पिटल आणि पुण्यात झालेल्या घटना याचा हा रोजचा चर्चेचा विषय आहे. त्याचा आम्ही चांगला पोस्टमॉर्टम करणार. त्याच्या मागं जे कोणी असतील त्याला आम्ही काय करायचं त्याचं प्लॅन आमचा झालेला आहे. पण आज आत्ता आम्ही भर उन्हामध्ये जे शेतकऱ्यांचे अश्रू पाहिले, गरिबाच्या घरी पिण्याचं पाणी नाही ते मी पाहिलं, जे पाणी विकत आणू शकत नाही त्यांचं मी ताण पाहिलं. आमच्यासाठी ते प्रश्न महत्त्वाचे. ससून हॉस्पिटलचं एक वेगळं ऑपरेशन आम्ही येणाऱ्या अधिवेशनात करणार आहोत. सरकारचं त्याच्यातली अनास्था आणि सरकारचं त्याच्यामधलं इन्व्हॉल्व या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात आणून. पण आज आमच्यासाठी दुष्काळ हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि काँग्रेस पक्ष या दुष्काळाचं निराकरण करूनच शांत बसेल ही भूमिका आमची आहे. आम्ही आजचं निवेदन दिलं. ते कुठे निवेदन आपलं आजचं निवेदन आम्ही दिलेलं आहे कमिशनरला. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची फी आहे ती माफ करावी, असे अनेक प्रश्न आम्ही आज याला कमिशनरला दिलेले आहेत. मी स्वतः हे जेव्हा रिचेबल होतील त्यांना आपण फोन लावलेला आहे तेव्हा मी त्यांच्यासमोर हे सगळ्या भूमिका आम्ही मांडतो. आम्ही सांगितलं, उत्तर दिलं त्याचं. मनस्मृतीला कधीच मान्य करणार नाही. पण जे कोणी आता भाजप विरोध करते कशासाठी विरोध करतात तेच कळत नाही. त्यांच्या सरकारमधला एक मंत्री तो कशासाठी कोणाची बाजू घेते ते कळायला कारण नाही. त्याच्यामुळे मनुस्मृतीचं समर्थन करण्याचं कुठलंही कारण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाडणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याचा निषेध काँग्रेस करते. आणि पण ते प्रश्न ते आहेतच, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा दुष्काळ आहे आणि दुष्काळावरच काँग्रेस लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई करेल एवढं सांगतो. थँक्यू. मला मी सांगितलं की MRP 860 रुपये आहे कापसाच्या बियाण्याचं आणि 1,100 रुपयामध्ये विकलं जातं.
MRPच्या वर. हा एवढा मोठा तफावत चाललेली आहे. हे सगळं दिसते, सगळं दिसत असताना सरकार का चूप आहे? मग शेतकऱ्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली की हे सगळे कमिशनखोरी चाललेली आहे. मी विधानसभेत मांडेल ना, कोण खातं आहे काय नाही ते मला त्यांनी दिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की योग्य ठिकाणी मांडेल. आणि मी तुम्हाला रेट तुम्हाला आत्ता सांगितले की 860 रुपये MRP आहे आणि 1100 रुपयाला हे बियाणं विकलं जाते. पुन्हा त्याला हे बियाणं तेवढं विकून त्याला पुन्हा दुसऱ्या वस्तू घ्यायला लावतात, तेव्हा त्याला बियाणं मिळेल. मग सरकारने बियाणं का उपलब्ध करून दिलं नाही? एवढं महागडं बियाणं का शेतकऱ्याला दिलं जातो? त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी मगाशी प्रश्न तुम्हाला जे आहे त्याला मुद्दाम टाकून ठेवलेला आहे, हे योग्य ठिकाणी मांडू. आपण आज शेतकरीच आहोत. एक मिनिट, आज आपण दुष्काळावर आहोत. एक्झिट पोलवर आपण 3-4 तारखेपासून एक्झॅक्ट पोलवर जाऊ आपण एक्झिटवर येऊ. बिलकुल आहे, बरोबर आहे. पहिले कर्जमाफी झाली पाहिजे, 1 मोफत बियाणं मिळालं पाहिजे, खत मिळालं पाहिजे, 2 तिसरं फळबागा सरकारने पुन्हा त्यांना उभ्या करून दिल्या पाहिजे. 2012मध्ये आमच्या सरकारनं त्यांच्या शेतातलं फळबागा जिवंत राहण्यासाठी पाण्यावरील सुद्धा खर्च सरकारने केला होता. त्याला मिंचिंग करण्यासाठी सुद्धा योजना दिल्या होत्या. फळबागा उभा करण्यासाठी पैसा सरकारने दिला होता आमच्या सरकार. त्याच्यामुळे फळबागा उभ्या करून देण्याचं काम सरकारने करावं आणि ते पूर्ण सरकारने त्याचा खर्च उचलावा, ही मागणी आमची आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही. मी एक मागणी केली की फळबागा शेतकऱ्यांना विक्री करू लागतो. आज पट्टीवर असं म्हणाले की कर्जमाफी करावी, बँकांचं कर्ज उपलब्ध करून द्यावं, कारण बँका देत नाही पेरण्यासाठी. वीज बिल दिलेलं आहे त्याची गोष्टी बंद करावी, कर्ज माफ करावं, अशा वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. तेच आहे, त्याच मागण्या आम्ही केलेल्या आहेत. एकच आहे, केलेली सोडी एकच राहते ना फळबागा. हे सगळ्या गोष्टीचं सांगतोय, तुम्ही ऐकता एकच. सांगितलं आम्ही तुम्हाला प्रेस नोट पण दिलेली आहे, त्याच्यात सगळ्या मागण्या वडेट्टीवारांनी मागितल्या त्याच मागण्या त्याच्यामध्ये. मला वाटतं की आपण दुष्काळावर राहिलं पाहिजे. दुष्काळाची भयावहता लक्षात ठेवून कर्जमाफीचा विषय निघाला म्हणून बँकिंग तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सातत्यानं राजकीय पक्ष कर्जमाफीचं आश्वासन देतात, त्यामुळे शेतकरी कर्ज भरत नाही आणि त्यामुळे त्याला नव्याने कर्ज मिळत नाही आणि त्यामुळेही आत्महत्या वाढतात. तर राजकीय पक्षांनी सातत्याने अशी आश्वासनं देणं बंद करावं. 16.5 लाख कोटीचं कर्ज देशाच्या मूठभर उद्योगपत्याचं माफ केलं, त्यावेळेस बँकिंग क्षेत्रातले लोक का चूप राहिले? तेच लोक, मूठभर लोकच या देशाचे सगळे आहेत का? अन्नदाता हा या देशातला काही हिस्सा नाही आहे का? त्याला जेव्हा निसर्ग त्याच्यावर मात करतं, तो निसर्गाच्या कैचीमध्ये फसतो, त्या अन्नदात्याला उभं करणं हे आमचं दायित्व आहे. त्याच्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये या प्रकारे गोष्टी सांगण्यापेक्षा मी 16 लाख कोटीचं सांगितलं, 25 लाख कोटीचं कर्ज माफ केलं मूठभर लोकांचं, त्याच्यावर चर्चा काय नाही करत? शेतकऱ्यांना काय आपल्या लक्षात असेल की 72,000 कोटीचं कर्ज डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना माफ केलं गेलं. तर देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आणि यांच्या मूठभर 10-12 लोकांसाठी 25 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. त्याच्यावरची चिंता निर्माण नाही करायची आणि अन्नदात्याला थोडंफार काही दिलं की त्याच्यावरची चिंता निर्माण करायची. शेतकरी हा मागणारा नाही, शेतकरी देणारा आहे. आणि म्हणून या पद्धतीचं उच्च विभूषित काही राहतात आणि काही त्यांच्यापुरतं विचार करतात, त्यांनी शेतकऱ्याबद्दलही विचार करावा, ही भूमिका आमची आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 11,518 शेतकऱ्यांनी मराठवाडा विभागात आत्महत्या केलेली आहे. तुम्ही जेव्हा सत्तेत होते तेव्हाही शेतकऱ्यांचा आकडा 800 पार होता. नेहमी सत्तेत असताना तुम्ही लक्ष देत नाहीये, आता तुम्ही यांच्याकडून अपेक्षा ठेवताय. नेमकं सर शेतकरी आत्महत्यावर काही तोडगा निघणार आहे का नाही, फक्त घोषणाच होणार?
आपल्याला माहितीसाठी सांगतो, ज्यांच्या घोषणा होत्या त्या आमच्या नव्हत्या. आमच्या वेळेस विलासराव देशमुख साहेबांचं सरकार असो की ते सगळे आकडेवारी पाहतो या पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारपर्यंत. पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारच्या गेल्यानंतर म्हणजे 2014 ते 2024चे आकडे बघा तुम्ही. त्या आकड्यांची वाढ किती टक्क्यानं वाढ झाली तेवढं तुम्ही बघा. मी महाराष्ट्रातच सांगतो, देशातलं वेगळं चित्र आहे. त्याचे प्रयत्न काँग्रेसचं धोरण हे शेतकऱ्यांच्या फेवरचं. ठीक आहे, काही भागामध्ये यवतमाळ वगैरे काही जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तरी प्रधानमंत्री मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारच्या विरोधात गुन्हे दाखल करावं लागेल ही वेळ येऊ देऊ नका, हेही आम्ही या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आहे. मी आजच्या या दौऱ्याने पुन्हा, कारण की आत्ता आमचं सध्या आता 4 तारखेच्या निकालाचं मतगणना आणि या सगळ्याची तयारी चाललेली आहे. हे झाल्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पुन्हा या भागाच्या दौऱ्या मी येणार आणि पुन्हा या कमिशन हेडमधले अनेक जिल्ह्यामध्ये अजून जाणार आणि सरकारने समजा या सगळ्या उपाययोजना पूर्ण केल्या नाहीत तर काँग्रेस शेतकऱ्यांबरोबर आणि सामान्य माणसाबरोबर रस्त्यावरची लढाई लढेल हे सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी सांगेल आणि सरकारला मग सडोकी पडो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आपण प्रश्न विचारू. एक 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 मुख्यमंत्र्यांना कॉल केला असं म्हटले होते. खरंच मुख्यमंत्र्यांचा कर्ज फोन माफ होता. करा असं म्हणाले वडेट्टीवार. आणि तुम्ही एक यांचा उचल. की मुख्यमंत्री यानं दिलं पाहिजे. तुमच्या नेमक्या मागण्या काय काय नाही, यांचा- कर्जमाफी द्या. यांचा पहिले प्रश्न. हां, तुम्ही मुख्यमंत्र्यांनी कॉल केला होता, त्यांचा फोन बंद होता असं तुम्ही म्हणाले. खरंच त्यांचा फोन बंद होता. रायन मी असं सांगितलं, त्याच्यामध्ये त्यांना फोन पण लावला आणि त्यांचा नंबर पण मी सांगितला तुम्हा सगळ्यांना. त्यांचा नंबर काय आहे ते पण सांगितलं. तुम्हाला काय वाटलं, खोटं सांगितलं का आम्ही? आम्ही कुठं म्हटलं चंद्रावर आहे. The person you are trying to reach is currently not available. सीएम नॉट अवेलेबल. त्यानंतर समाधान झालं. त्यांचा नंबर आहे 99 नाही नका नका 300 52 711 हा मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे. आणि मी जबाबदारी तुमची, तुमच्यामुळे सांगावं लागला नंबर. तर माझं अच्छा, तर त्याच्यामुळे ही नॉट रिचेबल आता आपल्याला ऐकलंच भेटलं की सरकार नॉट रिचेबल आहे, जनता वाऱ्यावर आहे आणि काँग्रेस पक्ष जनतेबरोबर आहे. तुमचा प्रश्न. काँग्रेसची भूमिका बदलली आहे का? कारण महाविकास आघाडीच्या काळात वॉटरग्रीडची योजना बंद केलेली होती. नाही. ती दुसरी पण नाही असं पवारांचं स्पष्ट म्हणणं होतं. पुढे बघू काय करायचं, तुर्तास बंद. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, वॉटर ग्रीडची योजना आम्ही कागदावर आणि घोषणेवर ठेवणार नाही, तिला कृतीमध्ये आणून पूर्ण करू हा आमचा शब्द आहे. त्याच्यामुळे मला मी तुम्हाला सांगतो, अजित पवार आता कुठे आहेत काय आहेत त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही, तो भागही नाही. त्याच्यामुळे ती चर्चेचा भाग. मी तुम्हाला सांगितलं मी इथं राजकारण करायला नाही आलो, मी जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडायला. ज्या घोषणा देऊन हे सरकार आलं होतं, फडणवीसाचं सरकार आलं होतं, तुम्ही 75,000 कोटीचं कर्ज घेऊन तुम्ही समृद्धी मार्ग केला, अजून त्याच्यावर कर्ज घेतलं. ह्याचे पैसे घेऊन पुन्हा तुम्ही सिमेंटचे रस्ते वेगळ्या वेगळ्या भागात बांधता, तेही बँकेचं कर्ज घेता
पण पाणी हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देण्यासाठी तुम्हाला काही राज्याच्या बजेटमधून पैसे द्यायचे नाही. तुम्ही कर्ज घेऊनच सगळी दिवाळी साजरी करताय. पण ज्या रस्त्यामध्ये तुम्हाला जास्त फायदे होतात, तुमच्या बगलबच्च्यांना जास्त होतात, म्हणून तुम्ही रस्त्यावर प्राधान्य देतात का, हा प्रश्न आहे. पुन्हा निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पुन्हा वॉटर ग्रीडचा उल्लेख करून पुन्हा शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणार का, हे सगळे प्रश्न आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं की आम्ही घोषणा करणार नाही. आम्ही वॉटर ग्रीडचा विरोध नाही, वॉटर ग्रीड पूर्ण करून देण्याची व्यवस्था ही काँग्रेस पक्ष करेल, हे मी शब्द या ठिकाणी देतो. पळत चालली त्यांची बागा संपायला असं खोटारडं भाजपप्रणित सरकार, भाजपचं सरकार या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आणि गरिबांनी सामान्य माणसांनी पाहिलेलं हे सरकार पहिल्यांदा पाहतात. आणि म्हणून मग पुन्हा निवडणुका येतील, त्याच्यामध्ये पुन्हा वॉटर ग्रीडची घोषणा होईल. पुन्हा तेच सांगतील की आम्ही पाणी अडवलं होतं, तिथं कुठल्याही याच्यात मी सगळ्या याच्यावर जाऊन आलो, तिथं कुठेही पाणी अडलेलं नाही आणि पाण्याचं स्टोरेज पण वाढलेलं नाही. जमिनीमध्ये 350, 400, 500 फूट बोर करून सुद्धा पाणी लागत नाही, अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. आणि म्हणून पाणी अडवा पाणी चिरबान होतं. सरकारचे तिजोरीतले पैसे, जनतेच्या घामाचे पैसे आपल्या बगलबच्च्यांना लुटून देण्यासाठी ही योजना काढली होती काय, ज्याचे आरोप अनेकदा झाले. स्वतःच मला तर कळत नाही की कधी कधी सरकार स्वतःलाच क्लीन चिट देऊन टाक. आता वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आता क्लीन चिट द्यायला या ना म्हणा इकडे उन्हात फिरायला, पण ते सरकार येणार नाही, कारण की आता विदेशात थंड हवा खायला गेलेली आहे ते लोक. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला शेतकऱ्यांनी आणि या भागातल्या जनतेने आता डोक्यात ठेवलेलं आहे. आणि यांच्या किती घोषणा झाल्या तरी सुद्धा आता कोणी ऐकणार नाही, याला जनताही धडा शिकतोय. आणि म्हणून मी सरकारला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छ, ज्या संभाजीनगरमध्ये आपण आहोत त्याही संभाजीनगरमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नाही. इथंही माफिया आलेले आहेत. नळ योजना आहेत, मोदीजी सांगायचे हर घर में जल, हर घर में नल, नल में जल, सबको घर. आता घरही मिळाले नाही ना, जलही मिळालं नाही, नळ घरच नाही तर नळ कुठून, नळ नाही तर जल कुठून, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सरकारला तुमच्या माध्यमातून सूचना देतो की ही राजकारणाची वेळ नाही. तातडीनं शेतकऱ्यांच्या फळबागाला 2 लाख रुपये पर हेक्टरी आर्थिक मदत आपण दिली पाहिजे. शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी त्यांना तातडीनं मदत केली पाहिजे, कारण की या पिकामध्ये जवळपास मोसंबीच्या बागेला 4 ते 5 वर्ष त्याला लहान मुलासारखं त्याला मोठं करावं लागतं. आणि आता बागा फळं देणार आणि त्या शेतकऱ्यांच्या घरातली आर्थिक स्थिती बदलणार. आणि आज कोरड्या या दुष्काळामुळे सगळ्या बागा जळलेल्या आहेत. आणि म्हणून याला 2 लाख रुपये हेक्टरी तरी शेतकऱ्यांना तातडीनं सरकारने मदत करावी. तूटपंची मदत अजिबात करू नये. मग आपलं मोसंबी असेल, डाळिंब असेल, सीताफळ असेल, तुतीची शेती असेल, या सगळ्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीची मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो. आणि जे आता बियाणाचा तुटवडा, कृत्रिम तुटवडा जो सरकारच्या वतीनं केला जातो, आणि याच्यामध्ये सुद्धा मला काही ठिकाणी तक्रारी आल्या की सरकारच्या मंत्र्यांचं त्याच्यामध्ये कमिशनखोरी या बियाणामध्ये, कारण की ते ब्लॅक मार्केटिंगमध्ये विकला जातं. दुसरे त्याच्यामध्ये वस्तू त्याला शेतकऱ्याला जबरदस्ती घ्यावं लागतात. शेतकऱ्यांची लूट करून काही मंत्र्यांना कमिशन द्यावं लागतं. अशा पद्धतीनं काही कृषी केंद्रांनी ज्या मालकांनी मला तक्रारी केल्यात, काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात. हे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी घालण्याची पद्धत जी आहे ती तात्काळ थांबवली पाहिजे. चांगल्या दर्जाचं बियाणं आणि बियाणं देऊन त्या ठिकाणी ही जी ब्लॅक मार्केटिंग चालणार आहे
ती तातडीनं थांबवली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, आज बियाण्याचं MRP जी आहे ती 864 रुपये आहे, पण ती बाजारात 1100 रुपयाच्या भावाने विकली जात कापसाचं बियाणं. आपल्याला माहीत असेल की ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या तुलसी असेल, रेनबो असेल, JS असेल, पगडा असेल, अशा या कंपन्या ज्या आहेत या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट होताना आपण पाहतोय. त्याचे कमिशनचे रेटसुद्धा आम्हाला लिहून लोकांनी दिलेले आहेत, पण त्याच्यावरची आज मी तुमच्यासमोर चर्चा करणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की सरकारने शेतकऱ्यांना लुटणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे थांबवलं पाहिजे आणि तातडीनं या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आणि ज्या गावाला पिण्याचं पाणी नाही त्या गावाला शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचं काम सरकारच्या वतीने करावं. आपण पाहिलं की चोलो मंडल विमा योजना, त्या पीक विमा ज्या कंपनीने काढलेली आहे, कंपनीचं नाव आहे, त्या मित्रोंच्या कंपन्या आहेत, आम्हाला त्याच्यावर जायचं नाही. पण आपण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्याला पीक विमासुद्धा मिळाला पाहिजे, ही पण एक मागणी आहे. आणि ज्या पद्धतीनं विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याला लाच द्यावा लागत होती आणि तो लाच देऊ शकला नाही म्हणून त्याची पीक कर्जाची ती केस रद्द करण्याची धमकी त्या अधिकाऱ्यांनी दिली आणि त्याच्यामुळे तो शेतकरी अडचणीत आला आणि त्यांनी आपला जीव गमावला, आत्महत्या केली. हे जे सगळे प्रकार होतात हे पुन्हा विठ्ठल दाभाडे नावाचा शेतकरी आत्महत्या करणार नाही, या पद्धतीच्या उपाययोजना सरकारने तातडीनं कराव्या. ज्या अधिकाऱ्यामुळे हे सगळी घटना झाली त्याच्यावर तातडीनं कारवाई करून पुढच्या काळात अशा घटना होणे याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर सरकारवर गुन्हे दाखल करा, कारण की सरकारच या सगळ्या व्यवस्थेला प्रोत्साहन करते आहे, हे या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल. महाराष्ट्रातल्या जवळपास 75% भागामध्ये दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे, पण त्याच्यामध्ये त्याची दाहकता सगळ्यात जास्त मराठवाड्यात पाहायला मिळते. आज सकाळपासून संभाजीनगर, बीड, जालना या तिन्ही जिल्ह्याचा दौरा करून आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत. मोसंबीच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, सीताफळांच्या बागा असतील, या सगळ्यांनी ऊस, हे सगळं पिकं उद्ध्वस्त झालेले चित्र आम्ही पाहिले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ढसाढसा रडताना आम्ही पाहिलं. आम्ही शेतकऱ्यांना धीर दिला, मुख्यमंत्र्यांना फोन लावले, मुख्यमंत्र्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना फोन लावले, त्यांचे फोन नॉट रिचेबल येतात. कोणी विदेशात आहेत, कोणी सुट्टी मानवत आहे. आणि मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. लोकांना पिण्याचं पाणी 15-15 दिवस, काही भागामध्ये महिना पिण्याचं पाणी मिळत नाही, ही पण परिस्थिती आहे. टँकर माफियाची निर्मिती शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते, हे चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले. नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारला आम्ही विधानसभेत समजून सांगितलं होतं की यावर्षी काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे, यावर्षी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्याचं नियोजन आतापासून करा. पण हे दळभद्री सरकार महाराष्ट्रातलं, त्या सरकारला सामान्य जनतेचं
शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही, अशा पद्धतीचं चित्र आज पुढे येते. मी आताच आमच्या कमिशनर ऑफिसलाही सांगितलं, तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जेव्हा यावर्षी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार होता तर आपल्याला गोदावरीला पाणी थांबवता आलं असतं, या भागाच्या अनेक नद्यांना पाणी थांबवता आलं असतं. आपण सिमेंटच्या पोतीमध्ये रेती टाकून आपण पाणी ओढवत होतो, त्याची आपल्याकडे परंपरा राहिलेली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत पाणी हे धान्य कुठूनही आणता येईल, पण पाणी आपल्याला कुठूनही आणता येत नाही, त्याला खूप दूरपर्यंत आणावं लागतं. आणि म्हणून ज्या आपल्याजवळ व्यवस्था आहे त्या व्यवस्था सांभाळाव्या, हे शासनाला आम्ही विधानसभेत सूचना दिल्या. शासनाने सूचना दिल्या नाहीत म्हणून प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि आज एक भयावह परिस्थिती आपल्या भागामध्ये उभी झालेली आहे. हे महाराष्ट्रातल्या सरकारमुळे ह्या सगळ्या गोष्टीला जनतेच्या पुढं जावं लागतं आहे. हे चित्र आज आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही काही भागामध्ये तुतीची शेती, रेशीम उद्योग या ठिकाणी करणारा या विभागातले आम्ही शेतकरी पाहिले आणि त्याच्यामध्ये सातबाराला त्याची नोंद केली जात नाही. तुतीच्या शेतीची झालेल्या नुकसानाचा कुठलाही मोबदला मिळत नाही, विमा त्याचा केला जात नाही आणि ते नगदी पीक असताना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज होती. पण सरकार मुद्दाम त्या शेतकऱ्यांवर दुर्लक्ष करताना या ठिकाणी एक निदर्शनास आलेलं आहे. ज्या तुतीच्या रेशीम उद्योगापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होतो. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खेळतो आणि सरकारच्या तिजोरीमध्येही मोठ्या प्रमाणात महसूल त्या ठिकाणी गोळा होते आणि एम्प्लॉयमेंट निर्माण करणारी हा उद्योग आहे. आणि त्याच पिकाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुर्लक्षित केलं जात असेल, हे सुद्धा दुर्भाग्य या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. म्हणून आत्ताच आम्ही कमिशनरला कळवलं की तुम्ही या पिकाच्या बद्दलची सुद्धा नोंद घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचं एक धोरण स्वीकारलं पाहिजे. मी सकाळी सांगितलं की आम्ही इथं राजकारण करायला आलो नाही, पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सत्तेमध्ये येत असताना त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस 2014चे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की आम्ही वॉटर ग्रीड निर्माण करू. कुठे गेलं वॉटर ग्रीड? पाणी अडवा, पाणी जिरवा. आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीचं आम्ही सांगितलं. सरकारने सांगितलं की 20 TMC पाणी आम्ही या योजनेच्या माध्यमातून थांबवलेलं आहे. कुठे गेलं 20 TMC पाणी? आज सगळं कोरडं पडलेलं आहे. पैसा जिरवला त्या जमिनीमध्ये, लोकांना पिण्याचं पाणी नाही आणि सरकार गायब झालं. विभागीय आयुक्तालयामध्ये आम्ही गेलो. तिथे विभागीय आयुक्तांसमोर आम्ही सर्व प्रश्न जे आहेत ते मांडले. शासन काय करत आहे याची सुद्धा आम्ही कल्पना घेतली आणि आमचे काही जे त्यांना सजेशन्स होते जे सगळं बघितल्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्या सर्वांना अवगत केलं. आज या पत्रपरिषदेला सोबत उपस्थित माजी आमदार आणि आता जालना लोकसभेचे आमचे उमेदवार सन्माननीय डॉक्टर कल्याण काळे, आमचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय डॉक्टर वजाहत मिर्झाजी, आमचे दुसरे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोडजी, माजी मंत्री अनिल पटेलजी, युसुफ भाई आमचे अध्यक्ष आणि सर्व या विभागातील अध्यक्ष महत्त्वाचे नेते इथे उपस्थित आहेत. जास्त वेळ न घेता सन्माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या सर्व संदर्भामध्ये संबोधित करावे. खाली सगळे सन्माननीय आमदार, प्रदेशचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते यांची मिळून अशा समित्या तयार केल्या, त्या सगळ्या दौऱ्यावर आहेत. आज आम्ही छत्रपती संभाजीनगर या पूर्व विदर्भात विरोधी पक्षनेते सन्माननीय
विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात, पश्चिम विदर्भामध्ये माजी मंत्री आमदार सन्माननीय यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात, मराठवाड्यामध्ये स्वतः प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि मनोज आणि असंख्य देशातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि देशातल्या जनतेची भावना ही राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री बनावे ही आहे. त्यामुळे हे आमच्या भावना आहेत. आता इंडिया आघाडीच्या याच्यामध्ये जे काही निर्णय होईल ते निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. 20 तारखेला मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषदेवरून अडचणी वाढू शकतात अशी शक्यता दिसते. कारण शेलारांनी तक्रार केली होती, त्या तक्रारीची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगानं अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे. कुठली तक्रार होती? 20 तारखेला जी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेवरून उद्धव ठाकरे अडचणी देण्याची शक्यता आहे असं म्हटलं. बघा, निवडणूक आयोगाकडे तक्रारी खूप आहे, भाजपच्या विरोधात तक्रारी आहे. त्याच्यामुळे आमच्याही तक्रारी भाजपच्या विरोधात आहे. निवडणूक आयोग काय निर्णय देईल त्यावेळेस उत्तर देऊ. नाना मनोज जरांगे पाटलाकडून 288 विधानसभेच्या जागा लढवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आज ते म्हणाले की मी सगळे सोयरेची व्याख्या या संदर्भात सरकार निर्णय घेतला नाही तर 288 मतदारसंघामध्ये निवडणूक. लोकशाहीमध्ये खूप सगळ्यांनाच मुभा असतात. त्याच्यामुळे कोणी निवडणूक लढावं की नाही लढावं तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर मला प्रतिक्रिया देण्याचं कुठलं कारण आहे? एक प्रश्न असा आहे की शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत आणि सुनील तटकरे यांचा अनौपचारिक दावा आहे, ते असा दावा करतायत. आणि आणखी एक बोलत आहेत की पवार गटाच्या अनेक आमदारांनी सोनिया गांधीची वेळसुद्धा मागितलेली आहे. 4 तारखेनंतर महाराष्ट्रातल्या ज्या आता काही पार्ट्या आहेत त्या नियुक्त पावणार आहेत. त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. 4 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरण खूप सारे बदल. एक शेवटचा नाना, एक शेवटचा 1 जूनला एक्झिट पोल बाबत होणाऱ्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही. देशभरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून आदेश आले. एक्झिट पोलच्या चर्चेतून काँग्रेस बाहेर असणार. जो काही काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने निर्णय घेतला असेल त्या निर्णयाचं समर्थन आम्ही सगळे करतो. तुम्हाला आदेश आला आहे का? आला. आज पूरे महाराष्ट्र में 75% एरिया में अकाल की स्थिति बनी हुई है. उससे ज़्यादा जो ड्रॉट जो है अकाल की स्थिति वो मराठवाड़ा क्षेत्र में है. महाराष्ट्र में हमने 6 कमिश्नर हेड में हमने अपनी कमेटियाँ बनाई. मैं खुद मराठवाड़ा एरिया में हूँ. आज यहाँ पे मौसम्बी की बाग हो या अनार की बाग हो या सीताफल हो, ऐसे कई बाग में हमने विजिट की. पूरी बागें जली हुई है. सरकार ध्यान देने को तैयार नहीं. पीने के पानी का प्रश्न है, रोजगार के प्रश्न हैं और बड़े पैमाने में किसानों की आत्महत्या बढ़ते जा रही है. सरकार ने तुरंत ध्यान देना चाहिए और ये प्रश्न को छुड़ाना चाहिए. ये मांग कांग्रेस पार्टी की तरफ से की जा रही है और मुझे लगता है कि सरकार ने अगर ध्यान नहीं दिया तो कांग्रेस पार्टी रास्ते पे लड़ाई लड़ेंगी और लोगों को न्याय दिला के देंगे. मुख्यमंत्री छुट्टी पे हैं, वो नॉट रीचेबल है और मंत्री लोग विदेश में हैं. जनता भूखी यहाँ पे तड़प रही है और राज्य की सरकार मौज मस्ती में है. ऐसी स्थिति महाराष्ट्र में बनी है. थैंक यू.